कोण आहे मनीषा माने? डॉक्टर श्रीश वळसंकर यांना मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त करणारी मनीषा आहे तरी कोण? चला जाणून घेऊयात। डॉक्टर श्रीश वळसंकर यांच्याच वळसंकर हॉस्पिटल येथे प्रशासकीय महिला अधिकारी म्हणून कार्यरत असणारी मनीषा माने ही मर्याई चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि गिरणी कामगार तसेच व्यवसायाने गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची ती कन्या होय। हरिभाऊ यांना एक मुलगी आणि 2 मुले आहेत। तिचा विवाह सर्वप्रथम मुसळे नामक व्यक्तीशी झाला होता, मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला। पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला 2 मुले आहेत। मुलीने दुसरा विवाह केल्यामुळे निंबाळकर कुटुंबियांचा पत्ता कट झाला असून सध्या ते एकमेकांना बोलत देखील नाही। काही वर्षापूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचे निधन झाले। त्यावेळी मनीषा ही वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळी वस्ती येथे गेल्यानंतर तिच्या भावांनी तिला तेथे येण्यापासून मज्जाव केला होता, मात्र मनीषा हिने चिडून तिसऱ्या दिवशीचा विधी स्वतःच उरकून वडिलांप्रती आपली भावना व्यक्त केली होती। याची ही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती। शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती। कालांतराने डॉक्टर वळसंकर यांच्या घरातली ती मेंबर बनली। हॉस्पिटलमध्ये बघता बघता टॉपवर गेली। डॉक्टर वळसंकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वट्ट चालत होता। डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफ सुद्धा तिला टरकून होता। तिचे इतके प्रस्त होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडी सुद्धा हलत नव्हती। अशी परिस्थिती वळसंकर हॉस्पिटलमध्ये होती। सामान्य घरातून आलेली आणि जवळपास 20 ते 25 वर्ष हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुख पद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाही। डॉक्टरांनी जणू ती एक मानस कन्या असल्याची कर्मचाऱ्यांत चर्चा आहे। डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिला सुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कुणकुण लागताच तिने डॉक्टर श्रीश वळसंकर यांना मी इतकी वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केले, मला 2 अपत्य आहेत, माझ्या कुटुंबाचे पुढे कसे होणार, मला कामावरून काढल्यास मी आत्महत्या करेन अशी तिने धमकी दिली होती। या धमकीचा सर्वात मोठा तणाव डॉक्टर श्रीश वळसंकर यांच्यावर होता। मनीषा खूप वर्षापासून हॉस्पिटलचे कामकाज बघत होती, शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबियातील सदस्यांमध्येही सुद्धा वाद होता। त्यातूनच डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याने सांगण्यात येत आहे। पोलीस तपासात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सदर बाजार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला दुपारी मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता मेहरबान न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। यानंतर पुढील सुनावणीत काय होईल याकडे मात्र सगळ्यांची मने लागून राहिली आहेत। पाहत रहा लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर।